मी असं म्हणतो की 4 प्रकारच्या गोष्टीवरती जनरली कपल्सवरती फोकस केलं पाहिजे. पहिलं म्हणजे सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. हे जे मशीन आहे आज ना उद्या काम करायचं बंद करणार आहे. करेक्ट. कशामुळे करेल? आजारपणामुळे करेल, करोनामुळे फोर्स रिटायरमेंट म्हणतो आम्ही त्याला, किंवा ऐच्छिक रिटायरमेंट असते किंवा मॅन्डेटरी रिटायरमेंट असते. कशीही रिटायरमेंट होऊ शकते. रिटायरमेंटला तरी काम करायचं बंद करणार. मग त्यावेळेला तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग पाहिजे. मग तुमच्या पगारातला एक हिस्सा तुम्ही सेकंड सोर्स ऑफ दुसरं अर्निंग सोर्ससाठी ठेवला पाहिजे. ओके. दुसरं तुमचे लॉंग टर्मचे एक्सपेन्सेस असू शकतात, ज्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण येईल, लग्न येईल, जे काही तुम्हाला करायचं आहे ते येऊ शकेल. तिसरं तुमचं लाईफस्टाईल अपग्रेड करणं आहे. म्हणजे ओके. आहे आता घर घेतलंय असंच कायमचं राहणार नाही. ते घराचं फर्निचर बदलायला लागणार, तुम्हाला मोबाईल बदलायला लागणार. काळानुसार तुम्हाला ते जे लाईफस्टाईल अपग्रेड करणं गरजेचं आहे. करावेच, कार बदलायलाच लागणार. वरचे काय आहेत. मग तुमचा एक हिस्सा तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी एक्सपेन्स करण्यासाठी ठेवला पाहिजे. एक हिस्सा तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवला पाहिजे. आयुष्य आपण जगायला आलोय, भोगायला नाही आलो. तुमचा एक हिस्सा तिथं असला पाहिजे. समजा तुमचा 5,000 रुपये महिन्याला तिथे ठेवताय. एखाद्या महिन्यात तुम्ही 5,000 रुपये घ्या, बायका पोरांना घ्या, 5 स्टारमध्ये जाऊन जेवून या. आपण जगण्यासाठी पण खर्च केलं, किंवा वर्षभर जमा करा, ट्रिप करून या, 2 वर्ष जमा करा, बाहेरच्या देशात जाऊन या, व्हॉट एव्हर. पण तुम्ही फनवरती पण खर्च केला पाहिजे. मग अशा पद्धतीने थोडंसं बजेट आणि नियोजन जर केलं तर मला वाटतं येणारं भविष्यही सुखकर असेल, आत्ताचं जीवन पण चांगलं असेल आणि तुम्ही बेस्ट लाईफ जगून जाऊ शकता.